वेलकम बॅक ट्रेडर्स. भरपूर टायमाला असं होतं की एखादा स्टॉक खाली जातोय आणि खाली गेल्यानंतर आपण त्यामध्ये सेलिंग पोझिशन बनवतो आणि तो तिथूनच रिव्हर्सल होतो. आणि रिव्हर्सल तर असा होतो की डे हायला येतो किंवा डे हाय क्रॉस करून सुद्धा वरच्या साईडला क्लोज होतो. याच्याच उलट एखाद्या टायमाला स्टॉक वरच्या दिशेला जातो आणि आपण बाईंग पोझिशनला आहे, पण तो तिथूनच इतका जोरात फॉल होतो की तो डे क्लोज करून खालच्या साईडला क्लोज होतो. तर हे रिव्हर्सल जे इंट्राडेमध्ये होतं त्याला कसं आयडेंटिफाय करायचं? तर आता इंट्राडेमध्ये येणारं रिव्हर्सल इतकं स्पाईक असतं मित्रांनो, आणि त्यामध्ये कधी आपण पोझिशनमध्ये असलो तर ट्रॅप होतो आणि पोझिशनमध्ये नसलो तर आपल्याला नवीन पोझिशन घ्यायची हिंमत होते, बिकॉज ऑफ आपण त्याचा प्रिव्हियस ट्रेड पाहिलेला असतो. त्याच्यामुळे सडनली त्या ट्रेडमध्ये कसं काय जम्प करायची हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो. असेच काही प्रश्न तुमच्यासमोर कधी पडत असतील तर मित्रांनो, आज मी तुम्हाला चार्टवर सांगणार आहे की त्यांना कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं आणि त्यामध्ये आपण कशा प्रकारे योग्य तो ट्रेड घेऊ शकतो. चला तर मग लगेच सुरू करूया. मी आपला कपिल आपल्या मराठी मनीच्या दुनियेवर सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, या चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय? मार्केट किती वेळ हे वरती खाली सीसॉ सारखं करताना दिसतंय आपल्याला. म्हणजे पहिले मार्केट खाली आलं, नंतर मार्केट परत वर गेलं, परत मार्केट खालच्या दिशेला. तर हे सीसॉ करताना काय प्रॉब्लेम होतो ना, आपल्याला ट्रेड कोणता घ्यायचा, कुठे घ्यायचा आणि कुठे त्याला बुक करायचं. भरपूर टायमाला आपल्याला प्रॉफिटही दिसत असतं, पण आपण ते बुक करायच्या आधी तो लॉसमध्ये होऊन जातो किंवा कॉस्ट टू कॉस्ट होऊन जातो. भरपूर टायमाला आपण त्यामध्ये ट्रेडच घेऊ शकत नाही. तर हे सर्व बेसिक जे प्रॉब्लेम आहे आणि चार्टला कशा प्रकारे रीड केलं पाहिजे आणि कुठे आपलं प्रॉफिट आणि लॉस बुक करायला हवं हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिले चार्ट आपल्याला काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. चार्टच तुम्हाला सर्व काही सांगणार आहे, फक्त चार्टला पाहण्याची ती नजर आपल्याकडे हवी. सर्वात प्रथम पहिली कॅन्डल इथे ओपन झाली, तुम्ही पाहू शकता. ही पहिली कॅन्डल बिग रेड कॅन्डल बनलेली. आता बिग रेड कॅन्डल बनली त्याच्यावरून आपल्याला काय समजतं की इथे सेलिंग प्रेशर आलेलं आहे. मग आपल्याला तर बाय करायचंच नाहीये. का बाय करायचं नाही? कारण इतकी मोठी कॅन्डल बनल्यानंतर इथे सेलर ऍक्टिव्हेट झालेले आहे आणि सेलर आता ऍक्टिव्हेट झाल्यामुळे प्राइसला ते लवकर वरती येऊ देणार नाही. भरपूर टायमाला काय होतं, पहिली रेड कॅन्डल बनते, दुसरी सेम ग्रीन कॅन्डल बनते. जेव्हाही याच्या 50% वरती कॅन्डल क्लोज व्हायला लागली, सेकंड कॅन्डल किंवा थर्ड कॅन्डल, तर तेव्हा तुम्ही म्हणू शकता की सेलिंग प्रेशरला ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. म्हणजे जे सेलिंग प्रेशर सेलरने केलेलं होतं त्याला बायर ऍक्टिव्हेट होऊन बायरांनी त्या सेलिंग ऑर्डरला बाईंग ऑर्डरमध्ये कन्वर्ट करायला सुरुवात केली. पण इथे असं काही झालेलं आहे का? तर नाही. मार्केट ओपन होताच खालच्या दिशेला आलं. आता भरपूर जणांकडनं काय होतं, ही कधी मुवमेंट सुटून गेली एवढी मोठी, तर मग ते आता नवीन सेलिंगमध्ये राहतात की त्यांना समजतं की मार्केट हे सेल ऑफला आलेलं आहे, आता आपल्याला सेल करायचं आहे. तर ते सेलिंगच्या शोधामध्ये राहतात. आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट काय करते मित्रांनो, इथे पहा तुम्ही, इथे मार्केट साईडवेज झाला आणि ह्या कधी तुम्ही ना कॅन्डल पाहिल्या तर या कॅन्डल साईडवेज झाल्या. तर साईडवेज झाल्यानंतर पुढच्या एका कॅन्डलने, ही जी रेड कॅन्डल आहे मोठी, ती कॅन्डल तुम्ही पाहू शकता तिने ब्रेक केलेला आहे. कोणाचा लो ब्रेक केला? हे जे तीन चार कॅन्डल बनल्या होत्या यांचा लो त्याने ब्रेक केला. आता हा ब्रेक केल्याबरोबर भरपूर जे न्यू ट्रेडर असताना ते अग्रेसिव्ह इथे पोझिशन बनवतात. अशा टायमाला अग्रेसिव्ह पोझिशन बिलकुल बनवायची, पॅनिक व्हायची गरज नाही. एखादा ट्रेड किंवा एखादी मोमेंटम गेली तरी काही हरकत नाही. अग्रेसिव्ह पोझिशन का बनवायची नाहीये? बिकॉज सेलिंग कुठून चालली आहे? टॉप पासून झाली. प्रॉपर पुलबॅक आलाय का? पुलबॅक येऊन ब्रेक केलाय का? नाही. मार्केट साईडवेज होऊन ब्रेक करताय. अशा टायमाला अग्रेसिव्ह पोझिशन बनवायची नाही. वेट करायचा, प्राइसला थोडंसं पुलबॅक होऊ द्यायचं. पण चार्टमध्ये सडनली रिव्हर्सल आहे ना, हे न्यू ट्रेडरमुळेच येतं. आता इथे ज्यांनी ही पोझिशन बनवले आहे ह्या बॉक्समध्ये, यांचे स्टॉप लॉस कुठे राहणार आहे? एक तर या ठिकाणी, एक तर या ठिकाणी. बरोबर आहे, या दोनच ठिकाणी स्टॉप लॉस आहेत. मार्केट परत साईडवेज झालं आणि मार्केट परत वरच्या दिशेला लागला. ही जी मोठी कॅन्डल दिसते मित्रांनो तुम्हाला ग्रीन, हे स्टॉप लॉस हंटिंग केलेली, ज्यांचेही स्टॉप लॉस इथे होते ॲग्रेसिव्हमध्ये बनवलेले, त्यांचे सर्वांचे स्टॉप लॉस इथे हंट झालेले मित्रांनो. मार्केट याचप्रमाणे काम करतं. स्टॉप लॉसच्या दिशेने मार्केट जात असतं आणि हे स्टॉप लॉस हंट झाल्यामुळे इथले सेलर गेले. आता ज्यांचे स्टॉप लॉस वरच्या साईडला आहे त्यांचे अजून सुरक्षित आहे, कारण ते कॅप्चर झालेले नाहीये. पण मार्केट परत इथून एक प्राइस ॲक्शन बनवून वरच्या साईडला निघालं. आता वरच्या साईडला का निघालं या मागचं रिझन समजून घ्या. मार्केट खाली आलं, मार्केटने एक बेस बनवला मित्रांनो, हा बेस आहे. आणि आता ह्या बेसला तोडल्यानंतरच सेलिंग प्रेशर ऍक्टिव्ह होणार आहे. तर मार्केट कधी इथून सपोर्ट घेतोय म्हणजे हा एक झोन आपल्याला पाहायला मिळतोय की इथून मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे, बाहेर इथे ॲक्टिव्हेट झालेले आहे. तर आपल्याला नवीन सेल तर करायचं नाही, बाईंग करायची का नाही? का?
कारण इथून आपल्याला कोणतीही प्राइस ॲक्शन इथे बनताना दिसलेली नाहीये. जेव्हा ह्या झोनच्या वर मार्केट वर जाते मित्रांनो, वर जाऊन परत त्याला इथे रिटेस्ट केलंय. ह्या 2 कॅन्डल पाहू शकता तुम्ही, रिटेस्ट केलेलं आहे. आणि रिटेस्ट केल्यानंतर जेव्हा ह्या प्रिव्हियस हायचा हाय ब्रेक करतो ना, तर ह्या कॅन्डलच्या इथे आपली एंट्री होते. त्याच कॅन्डलच्या खालचा किंवा त्याच्या प्रिव्हियस कॅन्डलचा खालचा आपला स्टॉप लॉस लागतो. इथे स्टॉप लॉसही लहान मिळाला आणि आपला ट्रेड ॲक्टिवेट झाला. का? बेसिक रिझन आहे मित्रांनो, हा पूर्ण ट्रेड कधी तुम्ही कॅल्क्युलेट केला या पद्धतीने, तर याचा 50%च या ठिकाणी येतोय. आणि जेव्हाही ट्रेडचा 50% क्रॉस होऊन मार्केट वरच्या दिशेला जायला सुरुवात करतं, तेव्हा आपल्याला समजतं की जे सेलिंग प्रेशर होतं ते आता बाईंगमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे बायर ॲक्टिवेट झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला एक स्मूथ अशी रॅली इथे पाहायला मिळालेली. दुसरं एक लॉजिक आहे मित्रांनो, सेलिंग आलं, पुलबॅक घेतला. आता नवीन आपल्याला सेल करायचं आहे, तर नवीन सेलिंगसाठी हे खाली ब्रेक करून याच्या खाली जायला हवं होतं, बरोबर. जेव्हा याच्या खाली जाईल मार्केट, तेव्हा आपल्याला नवीन सेल करता येईल इथल्या स्टॉप लॉसने, बरोबर आहे, स्विंग हायचा स्टॉप लॉसने. पण असं झालं का? नाही. आणि वर गेलं. भरपूर जण काय करतात, पहिल्याच बाईंगला एंट्री करतात, कधीच करायची नाही. पहिल्या पुलबॅकला कधीच एंट्री करायची नाही, कारण ते कन्फर्मेशन नाही आहे. नेमकं हे मार्केट खाली जाईल का इथून वर जाईल याचं काहीही कन्फर्मेशन आलेलं नाही. जेव्हा हा पुलबॅक आपल्याला सापडला आहे ना, तर हा सर्वात महत्त्वाचा पुलबॅक आहे मित्रांनो. ह्या पुलबॅकवर लक्ष ठेवायचं आहे. आणि आता पुलबॅकच्या कोणत्या साईडला ब्रेक करतो तिथे ट्रेड आपला ॲक्टिवेट होणार आहे. त्याने कधी खालच्या साईडला ब्रेक केलं तर आपला सेलिंगचा ट्रेड ॲक्टिवेट होणार आहे. त्याने वरच्या साईडला ब्रेक केलं तर आपला बाईंगचा होणार आहे. खाली सेलिंगचा आणि वरती बाईंगचा ट्रेड आपला ॲक्टिवेट होणार आहे. हे एक लॉजिक आहे. आणि जेव्हाही तुम्ही दुसऱ्या पुलबॅकमध्ये बसताना मित्रांनो, तो तुमचा स्टॉप लॉस लहान होतो आणि तुम्हाला ट्रेडही चांगला पाहायला मिळतो. याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला इथे पुढेही पाहायला मिळतंय मित्रांनो. कधी तुम्ही पाहणार मार्केट वर गेलं, परत खाली आलं. भरपूर जणांना वाटलं असेल डे हाय जवळ आलाय, मार्केट परत खाली जाऊ शकतं. सेलिंग पोझिशन बनवायची का? नाही, कारण हा पहिला पुलबॅक आहे. वेट करायचा. मार्केट परत वर केलं, मार्केटने परत पुलबॅक घेतला, पण तुम्ही नोटीस केलं असेल तर ही जी रेंज आहे, ह्या रेंजच्या खाली मार्केटने क्लोज केलं नाही. मार्केट परत तिथून ट्रॅप करत वरच्या दिशेला गेलं. त्यामुळे मी बोललोय, दुसरा पुलबॅक जेव्हा येतो त्या पुलबॅकमध्येच आपली चार्टवर मध्ये एंट्री व्हायला हवी. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर सिमिलर मार्केट वरती आलेलं होतं, खाली पुलबॅक घेतला, आपल्याला लगेच सेल करायचंय का? नाही. टॉपला आहे, कुठेही आहे, डे हायला आहे, तरी आपल्याला सेल करायचं. आणि मार्केट परत वर गेलं, ती लेवल चेक केली आणि मार्केट जेव्हा खाली आलं, कोणती पुलबॅकची लेवल इथे ब्रेक केली मित्रांनो, तेव्हा आपली एंट्री झाली. तर आपल्याला इथे एक ट्रेड पाहायला मिळतो. चार्टच तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तुम्ही कधी घाई केली नाही आणि योग्य टायमाचा कधी वेट केला ना, तर तुम्हाला ट्रेड मिळणार आहे. पहिल्या पुलबॅकमध्ये कधीही ट्रेड घ्यायचा नाही. जसा इथे पहिल्या पुलबॅकमध्ये कधीही घ्यायचा नाही. आपल्याला माहीत नाही पुढे प्राइस कशा प्रकारे जाणार आहे. जेव्हा दुसरा पुलबॅक येईल त्या टायमाला आपण ट्रेड घ्यायचा आहे. इथेही पाहिलं तुम्ही, इथे ट्रॅप झालंय, कारण त्याने ही लेवल ब्रेकच केली नाही. पण पुढचा थर्ड टायमाला जो आपल्याला पुलबॅक पाहायला मिळाला, तर यामधनं तुम्हाला सेलिंग दिसते. इंट्राडेमध्ये ना तुम्ही स्विच व्हायला शिकायला हवं. चार्ट काय सांगतोय, कारण ओव्हरऑल मार्केट बुलिशही असलं तर दररोज मार्केट बुलिश राहणार आहे का? इंट्राडेमध्ये तुम्हाला सेलिंगची पण संधी देणार आहे आणि ओव्हरऑल मार्केट कधी सेलिंगला पण राहिलं तर तुम्हाला बाईंगची संधी मिळणार आहे. अशा दोन्ही प्रकारच्या संध्या मिळतात. तर त्या संध्या तुम्हाला कॅप्चर करता यायला हव्या. फक्त पुलबॅक ओळखता यायला हवं. आपण अजून याचं एक उदाहरण पाहूयात मित्रांनो. चार्टवर मागे जाऊ. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, मार्केट ओपन झालं, खालच्या दिशेला आलं. इथे मार्केटने सपोर्ट घेतला, एक पहिला पुलबॅक घेतला. आता हा पुलबॅक घेतल्यानंतर ॲक्टिव्ह व्हायचं आहे की आता मार्केट इथून वरच्या दिशेला जाईल का खालच्या दिशेला येईल. जेव्हाही हा पुलबॅक आणि ही जी रेंज आहे याचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन व्हायला हवं. मार्केट वरतून खाली आलं, जिथे सपोर्ट घेतला होता तिथेच परत आलं, परत लहान पुलबॅक घेतला, परत खालच्या दिशेला आला आणि मार्केटने परत त्याच ठिकाणी, म्हणजे प्रिव्हियस स्विंग होता तिथेच त्याने पुलबॅक घेतला आणि शेवटी त्याला ब्रेक करून तो वरच्या दिशेला निघाला. म्हणजे तुम्हाला मार्केटने ट्रेड ॲक्टिवेट करून दिला. इथे कधी पाहिलं ना तुम्ही, तर तुमचं एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा ॲक्टिवेट झालेलं होतं आणि त्याला ब्रेक करून मार्केट वरच्या दिशेला गेलं. याचप्रमाणे ट्रेड करायचं असतो मित्रांनो. रिव्हर्सल होण्यासाठी चार्टचा 50% म्हणजे पहिला जो स्विंग आहे, इथे मार्केट सुरू झालं, इथपर्यंत आलं,
ही कधी तुम्ही रेश काढून घेतली आणि तुम्हाला रिव्हर्सल ट्रेड करायचा आहे तर याचा जेव्हाही 50% क्रॉस होईल तुम्ही ट्रेडमध्ये बसू शकता. तुम्ही पहा जी लेवल काढली होती तिथे पण मार्केट साईडवेज झालं आणि मार्केट तिथून नंतर वन साइडेड स्मूथली वरच्या दिशेला गेलं. याचप्रमाणे रिव्हर्सल ट्रेडसाठी मित्रांनो, ही रिव्हर्सल ज्या दिशेला मार्केट ओपन होऊन जातं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला जाणार आहे का नाही जाणार आहे हे ओळखण्याची ही टेक्निक आहे. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. आता इथे पहा, मागचाच एक दिवस काढलाय आपण, मार्केट ओपन होताच मार्केट वरच्या दिशेला आलं. तर आता आपल्याला वाटतं इथून रिव्हर्सल येणार आहे का नाही येणार आहे. आपण काय केलं, या ठिकाणून आपण एक रेंज काढून घेतली मित्रांनो, एक लाईन होडली, याचा 50% आपण काढला. आता या 50%च्या खाली कधी क्लोज झालं तर आपल्याला इथे सेलमध्ये बसू शकतो. पहिलं टार्गेट आपलं काय होणार आहे, डे लोचं टार्गेट होणार आहे आणि डे लो ब्रेक केला तर त्याच्या खाली आपल्याला पुढचे सपोर्ट असतील त्यापर्यंत आपलं टार्गेट होईल. मार्केट पाहू शकता तुम्ही खालच्या दिशेला आलं. जी आपण 50%ची लेवल काढली, रँडमली काढलेली, इथे कोणतंही मी इंडिकेटर किंवा कोणताही सपोर्ट ऑलरेडी प्लॅन केलेला नव्हता. मी फक्त इथे पहिले जी रेंज मला मिळाली ती रेंज आखलेली आणि त्या रेंजनुसारच मी ट्रेड करतोय. मार्केट खाली आलं, मार्केटने त्या लाईनवर सपोर्ट घेतला, मार्केट परत वर गेलं, परत तिथेच सपोर्ट घेतला, परत तिथूनच बाउन्स केला आणि एंड ऑफ म्हणजे तुम्ही पाहू शकता की ऑलमोस्ट 3 वाजेच्या आसपास मार्केटने ब्रेक केलं. तर 3 वाजेच्या आसपास, 3च्या पुढे तर मार्केटमध्ये पोझिशन घेण्यात काही लॉजिक नसतं. स्कॅल्पिंग करू शकतात कारण त्यामध्ये पोझिशन ॲडजस्ट होत असतात. नेक्स्ट डेसाठी BTST-वाले पोझिशन ॲडजस्ट करतात किंवा ज्यांनी इंट्राडेसाठी पोझिशन ऑलरेडी घेतलेले असतात ते त्यांच्या पोझिशन स्क्वेअर अप करत असतात. त्यामुळे ही मूव काही कामाची नाही. इव्हन पूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली का मूव तर नाही. जी लेवल आहे 50% जी मी तुम्हाला सांगतो रिव्हर्सल कुठून ओळखायचं, व्ही शेप रिकव्हरी म्हणतो ना आपण त्याला, ती कशी ओळखायची. अजून एका उदाहरणासाठी मागे जाऊयात. हा त्याच्या मागचा आपण 14चा चार्ट पाहिला होता, आता हा 13चा चार्ट पाहतो. नोव्हेंबरचे चार्ट आहे मित्रांनो आणि आपण हा पहिला चार्ट पाहिलेला होता तो 19 नोव्हेंबरचा पाहिला होता, तिथूनच आपण मागे चार्ट पाहत येतोय. सेलिंग आलं, मी एक रेश इथे प्लेस केलेली आहे. आता मला त्याचा 50% काढून घ्यायचा आहे. जोपर्यंत त्याच्या 50% वर मार्केट जात नाही तोपर्यंत मी रिव्हर्सल ट्रेडमध्ये ॲग्रेसिव्ह बसणार नाही. तुम्ही पाहू शकतात मार्केट वर गेलं, तिथूनच मार्केटने रेजिस्टन्स घेतलं, परत थोडा वेळ साईडवेज झालं. सेलिंगची पण संधी दिली नाही कारण त्याने त्याचा लो ब्रेक केला आणि मार्केट परत वरच्या साईडला गेला. आणि याच प्रकारे आपल्याला रिव्हर्सल ट्रेड आयडेंटिफाय करायचे मित्रांनो. इतकी सोपी टेक्निक आहे मित्रांनो. कधी मित्रांनो कन्सेप्ट आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधनं काही नवीन शिकायला भेटलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.